मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला गेलाय। काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे, तर हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज। आजचा हवामान अंदाज काय असणार आहे, येत्या काही दिवसांमध्ये 17, 18, 19, 20 जुलै या दरम्यान हवामान अंदाज कसा असणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रमुख शहरं जे आहे मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, त्याचबरोबर रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, विदर्भ असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, या सर्व ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे। काही ठिकाणी जवळपास ढगफुटी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये। आता बघा हा पूर्व मान्सूनी पाऊस आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात आता तयार झालेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये श्रावण सरी सुरू होणार आहे, परंतु श्रावण सरीच्या आधी आता हा मोठा पाऊस 2 ते 3 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे। साधारणतः 8 ते 10 दिवसात मान्सून जो काय आहे हा मोठ्या प्रमाणात थोडासा कमी होणार आहे, कारण श्रावणामध्ये आपल्याला पाहिलं आहे की श्रावणमध्ये पाऊस हा थोडासा कमी पाहायला मिळतो। आता जो आहे हा मोठ्या प्रमाणात मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज कसा असणार आहे येत्या 3 ते 4 दिवस। येत्या 3 ते 4 दिवस आपल्याला हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, त्याचबरोबर IMD इंडिया स्कायमेटच्या अंदाजानुसार येत्या 3 ते 4 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात होणं अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, या सर्व ठिकाणी राज्यात अतिवृष्टी होणार आहे। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण योग्य ती काळजी वेळेत घेणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, राज्यात होणार अतिवृष्टी, कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात, कधी अतिवृष्टी होणार, उद्या, परवा 3 दिवसांमध्ये अतिवृष्टी होण्याची संकेत आहे। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये नाशिक असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या जे काही समुद्राच्या जवळचे जे काही किनारे आहे यांनासुद्धा अति मध्यम ते मध्यम स्वरूपाचा धोका आपल्याला देण्यात येत आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आपण जर बघितलं तर यावर्षी समाधानकारक पाऊस चालू झालेला आहे। मेमध्ये जो पाऊस चालू झाला होता, मे, जून, जुलै चांगला पाऊस झाल्याचा परिणाम शेतकऱ्यांना झालेला आहे। काही ठिकाणी जास्त पावसामुळे सुद्धा नद्या नाले तोडून वाहू लागल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पिके भरपूर प्रमाणात खराब झालेली आहे। काही शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकटसुद्धा आता आलेलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आता येत्या 3 ते 4 दिवस महत्त्वाचा पाऊस होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे। आपण मागच्या काही दिवसामध्ये जो अंदाज दिला होता तो अतिशय खरा ठरलेला आहे। मागच्या 3 ते 4 दिवस अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस काही शहरांमध्ये आलेला आहे। महाराष्ट्रात आता नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, हे 3 ते 4 जे काही महत्त्वाचे शहरं आहे इथे मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये तर पाऊस होणारच आहे, परंतु जे शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे आता जी पिके चालू होणार आहे याच्यामध्ये कांद्याची लागवड सुरुवात होणार आहे, त्याचबरोबर टोमॅटो सुरुवात झालेली आहे, वाटाणा असेल, सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल, या सर्व पिकांचं नियोजन शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार करायचं आहे। याच्यामध्ये फवारणी करायची असेल आपल्याला, त्याचबरोबर खत द्यायचं असेल, नांगरणी असेल, त्याचबरोबर काही जे काही पिकं असेल यांना महत्त्वाचे ऊस असेल याला फवारा द्यायचा आहे, तर ही काळजी घेणं गरजेचं आहे। कारण फवारा दिल्यानंतर पाऊस झाला तर पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं। महाराष्ट्रात येत्या 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज लेटेस्ट अंदाज असेल, रोजच्या रोज आपल्याला अंदाज पाहायचा असेल तर चॅनलला नवीन असाल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज पावसाचा अपडेट देत असतो। महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस होणं अपेक्षित आहे। मागचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा। पुढच्या व्हिडिओ लवकरात लवकर बघण्यासाठी, लवकरात लवकर आपल्या माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आजचा हवामान अंदाज टुडे वेदर फोरकास्ट, हवामानाची लेटेस्ट अपडेट, आजचा पुणे, मुंबई, नाशिक, रायगड या ठिकाणचा हवामानाचा पावसाचा अंदाज, पाऊस कसा होणार आहे, रेन फोरकास्टिंग, वेदर फोरकास्टिंग, हवामान अंदाज याविषयीची आपण सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।